म्हणजे मुलगी आणि तिचे वडील अशी सध्या सिरीज चालू आहे आणि त्या सिरीजच्या अंडर म्हणजे त्या सिरीजच्या नियमाप्रमाणे दोघे इथे हजर आहेत. प्रियांका पण आहे आणि प्रियांकाचे वडील सुद्धा आहे. फक्त फरक एवढाच आहे की प्रियांकाचं लग्न झालेलं आहे त्यामुळे तिच्या मनात काही वेगळे विचार असतात. आता 2 घरं सांभाळायची असतात ना, म्हणजे आईवडिलांचं घर सुद्धा सांभाळायचं असतं आणि सासरे म्हणजे तिकडचं घर सासर सुद्धा सांभाळायचं असतं. ओके, आता तू काय बनवणार आहेस? मी काठी रोल बनवणार आहे. कुठले रोल? काठी रोल. काठी? बरं, काठी रोल. बरं, हे कुठे शिकलीस तू? हे मी असंच ट्राय घरी करत असताना केलं. माहेरी का सासरी? हल्ली आता आता 2 घर आहेत बाबा मला, त्यामुळे मला सगळं नीट सांगायला लागतं. हे माहेरी शिकलीस? हां, माहेरी शिकले. बरं, मला साहित्य सांगतेस? ही गव्हाची आणि मैद्याची पोळी आहे. हे चॉप केलेले कोबी आहेत. हे लाल पिवळी शिमला मिरची आहे. हे पनीर आहे चॉप केलेले. कॉर्न हाफ फ्राय केलेले आहेत. हे कांदा आहे. हे टॅमॅटो स्लाइस केलेला कांदा आहे. उभा कांदा. हा टोमॅटो प्युरी आहे. ही किचन किंग मसाला. हे आलं लसणाची पेस्ट, व्हिनेगर, मीठ, लाल तिखट, हळद आणि जिरा पावडर. चला, साहित्य बघून झालेलं आहे. आता कृतीकडे जाऊया. तेल तापतंय तोपर्यंत मी विश्रांती अजिबात घेणार नाही, कारण मला एक गोष्ट कळलेली नाहीये. हे काय आहे? हे काय केलंस तू एक्झॅक्टली? मला कळलेलं नाहीये. मैदा आणि गहू हे एकत्र घेतलं. हां, गव्हाचं पीठ हे एकत्र करून घेतलेलं आहे आणि मळलेलं आहे पीठ. थोडंसं मीठ टाकायचं. बरं, ही पूर्ण भाजलेली नाही? हाफ भाजलेली आहे, कारण का आपण परत भाजणार आहे त्याच्या रोल करून. ओके, ठीक आहे. चला, तेल तापलंय. आता काय करायचं मला सांगताय? पहिला कांदा घ्यायचा. साधारणपणे तुम्ही एका वेळी किती माणसांचं जेवण करता अंदाजे? किती म्हणजे 20-25 हजारापर्यंत. हा, काय ग हे? 20-25 हजार? मोठे आम्हाला तरी 4-5 ऑर्डर असतात. एक ऑर्डर असते ते 3-4 हजार लोकांची असते. असं आहे. तुमच्याकडे भांडी किती आहेत? म्हणजे आम्ही आडवा झोपर्यंत एवढी भांडी असतील. मग हे तुम्ही बनवता काय? हे कांदा फ्राय झाले. आता आलं लसूणची पेस्ट टाकायची. ओके. तुमच्याकडे फिक्स माणसं आहेत का तुम्ही हायर करता त्या वेळी? नाही, 5-6 माणसं फिक्स आहेत, बाकीचे मिळतात का? पण आता आपल्याला मसाले सगळे टाकायचे. बरं, एक चमचा. हा किचन किंग मसाला. किचन किंग 1 चमचा. हां, 1 चमचा. हा धना पावडर. किती? एवढी झाली? हां, बस. हळद, लाल तिखट. तुला तिखट आवडतं का गोड? मला स्पायसी भरपूर आवडतं. आणि तुमच्या ह्यांना? त्यांना पण स्पायसी असं चटपटीत काय असेल तर ते आवडतं. ओके. आता काय करायचं मला सांगते? आता थोडंसं पाणी टाकायचं, कारण का हे ड्राय होतं ना मसाले. थोडंसं बघ. आता आपण कॉर्न टाकूया. किती? बघा, अजून थोडं टाका बस. हे लाल पिवळी शिमला आणि पनीर. पण मला आश्चर्य असं वाटतं की आता समजा 10,000 लोक तुमच्याकडे जेवायला असतील तर अंदाज बांधता कसा तुम्ही मिठाचा किंवा हे सगळे जे मसाले आहेत त्याचा अंदाज बांधता कसा तुम्ही? ते किलोचा हिशोब असतो. म्हणजे एवढं जसं समजा हे करायचं आहे, हां, त्याच्यावरती मग ते अंदाज असतो. 1 किलो घातलं की बरोबर 10 माणसांना 1 किलो असा आमचा अंदाज असतो. अशा प्रमाणे आम्ही करतो. एका वेळी किती माणसांचं बनवता तुम्ही? म्हणजे समजा 10,000 लोकांची ऑर्डर असेल, त्यामध्ये मेनू काय आहे त्याप्रमाणे हे करतो. मेनू काय त्याच्यावर? हां, म्हणजे पुरी आहे, त्याच्यामध्ये राईस आहे. मग ते पुरी किती बनवायची? आता लास्टला टॅमॅटो टाकायचे. पहिले का नाही टाकायचे, कारण का ते फ्राय करताना पूर्ण विरघळून जाणार ना, म्हणून लास्टला टाकायचे. हे आता काढून घ्यायचं बॉलमध्ये. आता काय करायचं मला सांग? आता ही चपाती घ्यायची. ह्याला ही मैदा आणि गव्हाचं पीठ त्याची केलेली पोळी. ह्याला सॉस लावायचं. आणि भाजीमध्ये स्टफ करायची. ही भाजीमध्ये स्टफ करून नंतर हे कोबीचे बारीक केलेले काप आहेत ना, ओके,
ते टाकायचं. नंतर कांदा. कच्चा कांदा छान लागेल. आणि नंतर ते थोडंसं व्हिनेगर घ्यायचं. हे व्हिनेगर खूप आंबट असतं, थोडंसंच टाकायचं. नंतर हे असं रोल करायचं, दाबून करायचं, नाही तर बाहेर येणार. नंतर हे बंद केलेली साईड आहे ना, ती इथे ठेवून द्यायची आणि फ्राय करायचं.